नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ तिसरा चॅप्टर आहे, तर त्याच्यातला सरळसंच 3.5 आज आपण पूर्णपणे बघणार आहोत। ठीक आहे, आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच काय करूयात, तर व्हिडिओला सुरुवात करूयात। ओके, तर बघा, आकृतीमध्ये बिंदू Q हा स्पर्श बिंदू आहे। इथे आपल्याला दिसतंय या ठिकाणी हा जो Q बिंदू आहे तो स्पर्श बिंदू आहे। जर PQ बरोबर 12, आता इथं दिसतंय आपल्याला बघा PQ हे अंतर किती आहे बघा, तर ते 12 आहे। इथं आपण इथे लिहायचं हे अंतर आहे 12। त्याच्यानंतर PR आहे 8। PR आपल्याला दिसते बघा अंतर हे आहे, ते आहे 8 अंतर आहे। तर PS किती आणि RS किती, तर आपल्याला PS दिसते बघा, हे पूर्ण अंतर PS हे अंतर काढायचं आहे आणि त्याच्यानंतर ना RS सुद्धा काढायचं आहे। RS आणि PR हे अंतर आपल्याला काढायचं आहे। जर आपल्याला RS काढलं तर या दोघांची बेरीज करून आपल्याला PS चं अंतर काढता येईल। ठीक आहे, ओके। आता उत्तरामध्ये बघायचं आहे बघा आपल्याला, रेख PQ ही स्पर्शिका आहे। इथे दिसते बघा PQ ही काय आहे, तर ती स्पर्शिका आहे व रेख PS ही वृत्तछेदिका आहे। तर बघा PS ही काय आहे बघा, तर ती वृत्तछेदिका आहे। तर आपल्याला दिसते स्पर्शिका आहे वर्तुळाच्या बाह्य भागातून बघा अशा रेषेला तिनं टच केलेला आहे वर्तुळाला, तर ती आहे स्पर्शिका। आणि वृत्तछेदिका म्हणजे वर्तुळातून गेलेली आहे बघा, आणि ह्या टोकाला ती चिकटलेली, याचा अर्थ ही काय आहे, तर ती वृत्तछेदिका आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी स्पर्शिका आहे वृत्तछेदिका आहे, याचाच अर्थ आपण या ठिकाणी कोणतं प्रमेय वापरू शकतो बघा, तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय हे आपण वापरू शकतो, है ना। मग ते प्रमेय आपल्याला काय सांगतं बघा, PQ चा वर्ग है ना, PQ चा वर्ग बरोबर काय आहे बघा, तर PR गुणिले काय आहे, PR गुणिले PS आहे। हे आपल्याला काय सांगतं, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय। ठीक आहे, PQ चा वर्ग बरोबर PR गुणिले PS। ओके, मग आता याच्यामध्ये आपण काय करूया, किमती पुटअप करूया। मग PQ दिलेला आहे बघा, त्यांनी PQ आहे 12 म्हणून 12चा वर्ग इथे लिहिला बरोबर। PR आहे बघा 8, PS ची किंमत आपल्याला काढायची आहे, PS आपण तसंच ठेवला। आता 12चा वर्ग किती असतो बघा, तर तो 144 असतो। 8 तसेच ठेवायचे गुणिले PS सुद्धा आपण तसंच ठेवूया। आता PS बघा आपण या साईडला घेतला तर काय होईल, म्हणजे PS इथंच ठेवूया, या साईडला ठेवूया। 8 जे आहेत बघा ते PS ला 8 गुणिले आहेत, जर पलीकडे गेले की ते गुणिलेचे भागिले होतील, म्हणजेच 144/8 होईल बरोबर। म्हणजेच PS बरोबर काय येईल बघा, तर 8×8=44, म्हणजेच PS ची किंमत आपल्याला 18 मिळालेली आहे। ठीक आहे, फक्त 144/8 करायचे, आपल्याला PS ची किंमत मिळाली। आता PS म्हणजेच काय आहे बघा, तर PR अधिक RS आहे ना। आपण अगोदरच आकृतीमध्ये बघितलं आहे की PS म्हणजे बघा इथे दिसते बघा, PS म्हणजेच काय आहे, तर PR अधिक SR आहे किंवा RS आहे, त्यालाच आपण PS असे म्हणतो। मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला किमती जे आहे ते पुटअप करायचे आहेत। PS 18 आहे, तिथं आपण लिहिलेलं आहे, PR 8 आहे आणि RS ची किंमत आपल्याला काढायची। याच्यावरून आपण आता RS ची किंमत काढू शकतो, म्हणजेच RS कसं येईल बघा, तर 18 तसेच ठेवायचे आहेत, 8 इथं अधिक आहेत, पलीकडे गेले की ते -8 होतील बरोबर। म्हणजेच RS ची किंमत किती आली, तर 18 - 8 म्हणजेच 10। ठीक आहे, म्हणजे आपल्याला ह्या दोनच त्यांनी किमती काढायला सांगितल्या होत्या। PS हा 18 आहे आणि RS किती आलेला आहे बघा, तर तो 10 आलेला आहे। ओके, आकृतीवरून आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला या ठिकाणी कोणतं प्रमेय वापरायचं आहे। त्या प्रमेय जर कोणतं आहे ते आपल्याला कळालं, या अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते पटकन सुटतात। आता ह्या उदाहरणामध्ये आपण स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं जे प्रमेय आहे ते वापरलं होतं। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते आता आपण बघूयात। आता दुसरा प्रश्न बघा, आकृतीमध्ये जेव्हा MN आणि RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात, इथे दिसते बघा आपल्याला MN आणि त्यानंतर ना RS ह्या दोन छेदिका ज्या आहेत त्या बिंदू D मध्ये छेदतात बरोबर। सॉरी, ह्या जेव्हा आहेत है ना, त्या D मध्ये छेदतात। जर RD बरोबर 15, आता RD ची किंमत किती आहे बघा, तर 15 आहे। त्याच्यानंतर DS जो आहे तो 4 आहे। ओके, आणि MD आपल्याला दिला आहे बघा, MD इथे दिसते बघा MD तो आहे 8। तर DN ची किंमत काढा, तर आपल्याला DN ची किंमत काढायची आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, जर RS हा दिसते बघा आपल्याला RS हा 18 दिलेला आहे, MD हा 9 दिलेला आहे आणि DN हा जर 8 दिलेला आहे, तर आपल्याला DS काढायचा आहे।
म्हणजे थोडक्यात काय आपल्याला DNची किंमत काढायची आणि DSची किंमत काढायची आहे. आता आकृतीवरूनच आपल्याला समजलं पाहिजे की आता या ठिकाणी आपण कोणतं प्रमेय वापरणार आहोत. तर ह्या आकृतीवरून तुम्हाला दिसते बघा, दोन या ठिकाणी जीव आहे, त्यांचा जो स्पर्शबिंदू आहे किंवा त्यांचा जो एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो बिंदू आहे वर्तुळामध्ये आहे, त्याचा अर्थ आपल्याला दिसते की याच्यामध्ये आपण जीवा अंतरछेदनाचे प्रमेय या ठिकाणी वापरणार आहोत. हे आपल्याला आकृतीवरूनच दिसते. मग उत्तरामध्ये आपण काय लिहूया बघा, जीवा MN आणि जीवा RS ह्या वर्तुळाच्या अंतर्भागात D बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात, है ना. हे आपल्याला त्यांनी प्रश्नामध्येच दिलेलं आहे. मग आपल्याला तर या ठिकाणी बघा जीवा अंतरछेदनाचं प्रमेय वापरायचं आहे. आता जीवा अंतरछेदनाचं प्रमेय काय आहे बघा, तर बघा इथं जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय काय सांगते, एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात, ओके, आपण आत्ताच आकृती बघितले, तेव्हा एका जीवेच्या झालेल्या दोन भागांच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो आणि यालाच आपण काय म्हणतो, तर जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय असे आपण म्हणतो. आता याचाच वापर आपल्याला उदाहरणामध्ये करायचा आहे. आता त्या पद्धतीने आपण इथं तो प्रमेय आहे ते वापरूया. मग आता बघा, आता ह्या जीवांचा या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे, बरोबर. म्हणजेच MD गुणिले काय करायचं आहे, DN करायचा आहे. बरोबर काय असणार आहे, या दोन यांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार हा इक्वल असणार आहे, समान असणार आहे. बरोबर काय करूया, RD गुणिले DS. इथं तुम्हाला मी आकृतीमध्ये सुद्धा दाखवते बघा, MD गुणिले DN. इथं बघा MD गुणिले DN यांचा गुणाकार कोणाबरोबर असणार आहे, तर RD गुणिले DS यांच्या बरोबर असणार आहे. मग याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूया. याचं कारण लिहायचं आहे, कारण जीवा अंतरछेदनाचं प्रमेय. मग MD दिलेलं आहे बघा, त्यांनी 8 दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं बघायचं, दुसऱ्याचं नाही. MD 8 आहे गुणिले DN तसंच लिहायचं आहे, DNची किंमत आपल्याला काढायची आहे. RD त्यांनी 15 दिलेलं आहे आणि DS हे 4 दिलेलं आहे. मग याच्यावरून DN आपण काढू शकतो बघा, 15 चौक 60 येईल आणि DNला 8 गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले होतील. म्हणजेच DNची किंमत किती आली बघा, आता बघा 8 8 7 56 यांचा भागाकार करायचा आहे बघा. या ठिकाणी दाखवते तुम्हाला 60 भागिले 8 म्हणजेच काय बघा 8 7 56, ठीक आहे. म्हणजेच 4 राहिले, 4वरती घेतले 0 आणि 8 पंचे 40 म्हणजे 7.5 हे त्याचं काय झालं, उत्तर झालं. म्हणजेच DNची किंमत आलेली आहे बघा, ती 7.5 एकक आलेली आहे. आता ह्याच्यातच आपण दुसरा प्रश्न बघूया. आता बघा RS जो आहे तो आपल्याला 18 त्यांनी दिलेला आहे. इथं आपण आता ह्याच्यामध्ये किमती लिहूया म्हणजे तुम्हाला कळेल. RS आहे बघा, RA आणि S हा पूर्ण आहे दिसतोय बघा आपल्याला, तो आहे 18 आहे ना, RS 18 दिलेला आहे. त्याच्यानंतर परत आहे बघा DS जो आहे, DSची किंमत आपल्याला काढायची आहे. मग त्याच्यासाठी आपण X मानूया, किती आहे माहिती आहे म्हणून आपण X मानलं. त्याच्यानंतर मग RD जो आहे तो बघा, हा RD किती होईल बघा, आता RS हा 18 आहे, DS हा X आहे. मग त्याच्यानंतर RD हा किती होईल बघा, तर RD हा 18 वजा X होईल, ठीक आहे. मग RD किती होईल, तर 18 वजा X होईल, ओके. मग त्या पद्धतीने आपण आता काय करूया, ह्याच्यामध्ये किंमत पुटअप करून ते सोडूया, ओके. RS आहे 18 दिलेला आहे, DX X घ्यायचा आहे आणि RD आपण मगाशीच बघितलं की 18 वजा X झाला. मग ह्याच्यामध्ये सुद्धा तसंच सेम आपल्याला जीवा अंतरछेदनाचं प्रमेय वापरायचं आहे. म्हणजेच MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. मग आता याच्यामध्ये ज्या आपण किमती काढलेल्या आहेत त्या किमती आपण आता पुटअप करूयात. MD त्यांनी 9 दिलेला आहे, दुसऱ्या प्रश्नाचा आता बघायचा आहे. DN 8 आहे बरोबर, RD आपण काय घेतलं आहे, तर 18 वजा X केलेला आहे आणि गुणिले DS हा X आहे तसंच घेतला. मग 9×8 बरोबर. आता आहे ह्या Xने कंसातील संख्यानं कोणाचं आहे, X गुणिले 18 म्हणजेच 18X वजा X गुणिले X म्हणजेच Xचा वर्ग, बरोबर. म्हणजेच आता बघा आपल्याला समीकरण मिळालं. आता बघा आता हे जे समीकरण आहे, हे जे पद आहे आपण या साईडला घेऊया, ठीक आहे. म्हणजेच बघा अधिक 72चे अधिक 72 तसेच राहिले, वजा 18x या साईडला गेले की ते वजा 18x होतील आणि वजा x वर्गाचा अधिक x वर्ग होईल, ठीक आहे. चिन्ह फक्त या दोघांची बदलले, बरोबर इकडे काय राहिलं, फक्त 0 राहिलं. मग आता यांची सुद्धा बघा, आता हे बहुपदी आहे, ह्याची आपण आता बघूया याची काय पदे आपल्याला मिळतात ते. आता हे समीकरण सोडवायचं. 18x वर्ग, आता ह्याचे काय चलो काय पडणार बघा, आता ह्याचे काय अवयव पडतील बघा, तर वजा 18x ना, वजा 18चे अवयव कसे पडतील, तर
-12 आणि -6 आहे ना, -12 -6 -18 येतात आणि बारसक 72. ओके, हे अवयव आपल्याला या ठिकाणी दिसतात. मग त्याच्यामुळे तर आपण लिहिलं x² - 12x - 6x अधिक 72 बरोबर 0. हे जे समीकरण आहे तेच हे आहे. ओके, आता याचे आपण आता अवयव हे पाडूया व्यवस्थित. आता याच्यामध्ये काय कॉमन काढू शकतो बघा, हे ते x² आणि हे ते x म्हणजे x कॉमन काढू शकतो. कंसात काय राहिले, इथं x राहिला आणि -12 राहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय ह्यांच्यामध्ये काय कॉमन काढूया, फक्त 6 कॉमन काढू शकतो. x आतमध्येच ठेवला, 6 गुणिले x म्हणजे 6x वजा वजा अधिक बारसक 72. ठीक आहे, बरोबर 0. म्हणजेच x - 6 गुणिले x - 12 बरोबर 0. मग त्याच्यामुळे प्रत्येक कंस बरोबर तर बरोबर घेऊया आपण. म्हणजेच x बरोबर वजा आहेत पलीकडे गेले की ते अधिक 6 होतील, किंवा x बरोबर -12 पलीकडे गेले की ते अधिक 12 होतील. म्हणजेच काय तर ds आपल्याला तर 2 किमती मिळाल्या, उकली 2 मिळालेल्या आहेत म्हणजेच किमती सुद्धा 2 मिळणार. मग ds ची किंमत एकतर 6 एकक असेल किंवा मग 12 एकक असेल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, ते आपण आता बघूयात. तिसरा प्रश्न. आकृतीमध्ये बिंदू B हा स्पर्श बिंदू आणि बिंदू O हा वर्तुळ केंद्र आहे. आता आपल्याला दिसते बघा, बिंदू B हा काय आहे, स्पर्श बिंदू आहे है ना, O हा वर्तुळ केंद्र आहे. आता रेख OE इथं दिसते बघा, OE रेख OE लंब रेषा AD, इथे लंबचे चिन्ह आपल्याला दिसते म्हणजेच OE AD ला कशी आहे तर ती लंब आहे. आता AB ची किंमत त्यांनी दिली आहे बघा, AB आहे दिसते बघा, A आणि B हे अंतर आहे, ते किती आहे अंतर तर ते 12 अंतर आहे. AC हे अंतर आहे ते 8 आहे. तर AD आपल्याला काढायचं आहे, पूर्ण अंतर काढायचं आहे. त्याच्यानंतर DC काढायचं आहे बघा, D आणि C हे अंतर काढायचं आहे, आणि D आणि E हे अंतर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, हे 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडायचे आहेत. बघा सोपा प्रश्न आहे, बघूया आपण आता काय लिहायचं आहे याच्यामध्ये. ते बघा, O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AB ही स्पर्शिका व रेख AD ही छेदिका आहे ना, आपल्याला दिसते याच्यामध्ये. आता स्पर्शिका आहे छेदिका, याचा अर्थ झाला की आपण नक्कीच याच्यामध्ये स्पर्शिका छेदिकाचं प्रमेय आहे ते वापरणार आहोत. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय, जे की आपण पहिल्या प्रश्नामध्ये वापरलं होतं तसंच वापरायचं आहे. मग या ठिकाणी काय आहे बघा, आपल्याला AB चा वर्ग लिहावा लागेल, इथे दिसते बघा. ओके, AB चा वर्ग बरोबर काय करायचं आहे, AC गुणिले काय करायचं आहे, AD करायचं आहे. याला आपण स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय असे म्हणतो. AB ची किंमत त्यांनी दिलेली आहे 12 आहे, म्हणजेच 12चा वर्ग होईल इथं बरोबर. AC 8 आहे, AD तसंच ठेवला कारण का आपल्याला AD ची किंमत काढायची आहे. 12चा वर्ग 144. ओके, आता 8 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले झाले बरोबर. AD आपण तसंच ठेवलं. मग 144/8, 8 म्हणजेच 18 8 44 आहे, म्हणजेच 18 इथे आली किंमत AD ची आली. ठीक आहे, AD ची किंमत आलेली आहे 18. ओके, नेक्स्ट दुसरा प्रश्न आपण आता बघूया. AD म्हणजेच काय आहे बघा, तर AC अधिक CD. कारण का तर ACD हे एकाच रेषेवरती असल्यामुळे AC अधिक CD म्हणजेच काय आहे बघा, तर ते AD आहे. आपण आताच प्रश्नामध्ये म्हणजे आकृतीमध्ये बघितलेलं आहे. AD ची किंमत आपण इथं काढलेली आहे, ती इथे लिहूया 18. AC आहे 8, CD ची किंमत आता आपण काढूया. आता इथं 8 अधिक आहेत पलीकडे गेले की ते -8 होतील, म्हणजेच 18 - 8 बरोबर CD. 18 - 8 म्हणजेच किती आले बघा, तर ते 10 आले. म्हणजेच CD ची किंमत किती आली बघा, तर 10 आलेली आहे. आता त्याच्यातलाच आपण तिसरा प्रश्न बघूयात. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जेव्हा दुभागतो है ना, म्हणजेच आता काय करायचं, DE म्हणजेच काय बघा, तर 1/2 CD येईल बरोबर. मग आता 1/2 CD ची किंमत आपण काढलेली आहे आता दुसऱ्या प्रश्नामध्ये, किती आहे बघा, तर 10 आहे. म्हणजेच 10/2 म्हणजेच किती बघा, 5. म्हणजेच DE ची किंमत आलेली आहे ती आहे 5. ठीक आहे, अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न आपला झालेला आहे. आता चौथा प्रश्न काय आहे बघूया. बघा, आकृतीमध्ये जर PQ 6 आहे, ते दिसते बघा, PQ हा 6 आहे, QR हा 10 आहे. QR दिसते बघा आपल्याला, हा QR आहे तो 10 आहे. जर आणि PS जो आहे ते दिसते बघा, PS हा 8 आहे. तर TS काढा. हा पण खूप सोपा प्रश्न आहे बरोबर. TS ची किंमत आपल्याला इथं काढायची, सगळ्यांची किमती दिलेल्या आहेत, फक्त TS काढायचे आहे, हे आपण काढू शकतो. आता बघा, PR म्हणजेच काय बघा, इथे दिसते बघा आपल्याला PR.
पी आर म्हणजेच काय आहे बघा, तर पी क्यू अधिक क्यू आर म्हणजेच पी आर आहे. ठीक आहे, इथं आपल्याला दिसते. हे आपण कशावरून लिहिलं, कारण पी क्यू आर हे एकाच रेषेवरती आहेत म्हणून आपण हे असं लिहिलं. मग आता याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूया. पी आर आहे तसंच ठेवलं, पी क्यू 6 आहे, क्यू आर 10, यांची बेरीज येते 16. ओके, आता आपल्याला काय माहिती आहे, कोणतं प्रमेय वापरायचं आहे बघा, तर जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयावरून आपण काय लिहिलं, मग त्यांचा गुणाकार केला. ओके, म्हणजेच जसं की मागाशी आपण प्रमेय वापरलं आहे तसंच, म्हणजेच पी क्यू गुणिले पी आर करायचं आहे. इथं आपण आकृतीमध्ये तुम्हाला दाखवते. पी क्यू गुणिले पी आर करायचं आहे, बरोबर काय येईल, तर पी एस गुणिले पी टी येईल, है ना. मग तसंच आपण इथं आता वापरूया. मग यांचा गुणाकार झाला, तर याच्यामध्ये आपण किंमत लिहूया. पी क्यू 6 आहे गुणिले पी आर हा 16 झाला, पी एस 8 आहे, पी टी तसंच लिहायचं आहे. पी टीची किंमत आपण काढूया, 1696. आता पी टी गुणिले 8 आहे, गुणिले आहे इकडे आले की ते भागिले होईल, म्हणजे 96 भागिले 8 म्हणजेच बघा 12 8 96, म्हणजेच पी टीची किंमत आली 12. ओके, आता पी टी सुद्धा तसंच बघा. पी टी म्हणजेच काय, तर पी एस अधिक एस टी, कारण का तर पी एस टी हे एकाच रेषेवरती आहे म्हणून आपण हे लिहिलं. पी टी आपण 12 काढलेलं आहे ते इथं लिहिलं. पी एस 8 आहे, आता एस टी आपण काढूया. 8 अधिक आहेत, पलीकडे गेले की ते वजा 8 होतील, म्हणजेच 12 वजा 8 बरोबर एस टी. आता यांचा वजा बघा किती येते बघा, तर 4 येते, म्हणजेच एस टीची किंमत किती आलेली आहे बघा, तर ते 4 आलेली आहे. एस टी म्हणजेच काय आहे, तर ते टी एस आहे ना. टी एसची किंमत आपल्याला त्यांनी काढायला सांगितली होती. एस टी म्हणजेच टी एस. ठीक आहे, एस टीचं तुमचं कन्फ्युजन येते, मी पुन्हा टी एस लिहिते. तर त्याची किंमत आहे 4 आणि आपल्याला त्यांनी टी एसचीच किंमत विचारली होती. ओके, आता शेवटचा काय प्रश्न आहे ते आपण बघूयात. आता 5वा प्रश्न बघा. आकृतीमध्ये रेख ई एफ हा व्यास आपल्याला दिसते बघा. ई एफ हा काय आहे, तर तो व्यास आहे. आणि रेख डी ई इथे दिसते बघा आपल्याला. डी ई हे काय आहे, तर ती स्पर्शिका खंड आहे, इथे दिसते बघा, आहे ना डी ई. वर्तुळाची त्रिज्या आर आहे, वर्तुळाची त्रिज्या त्यांनी आर दिलेली आहे, तर सिद्ध करा डी ई गुणिले डी ई गुणिले जी ई बरोबर 4r चा वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता त्यांनी बघा आपल्याला प्रश्नात काय सांगितलं आहे की ई एफ हा काय आहे, व्यास आहे ना. म्हणजेच मग ई एफ किती होईल बघा, आपल्याला इथे दिसते बघा. मग ई एफ दिसते ना, ई एफ हा काय आहे, व्यास आहे, म्हणून व्यास आहे. आता त्यांनी दिलेला आहे आपल्याला त्रिज्या आर दिलेली आहे ना, मग त्रिज्या ही व्यासच्या दुप्पट असते. मग आपण काय करणार आहोत, म्हणजेच ई एफ किती होईल, तर ते 2r होईल, बरोबर. ओके, मग आता आपण आता इथं पुढे लिहूया बघा. रेख डी एफ हा स्पर्शक खंड व एफ हा स्पर्श बिंदू आहे. तर आपल्याला दिसते बघा, डी एफ दिसते ना, डी एफ हा काय आहे बघा, स्पर्शक खंड आहे, आणि एफ दिसतोय आपल्याला तो स्पर्श बिंदू आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी स्पर्शिका त्रिज्याचं प्रमेय वापरू शकतो. मग त्यानुसार कोण आपल्याला इथे दिसते बघा, कोण एच एफ डी. एच एफ डी म्हणजे हा एक कोण दिसतोय बघा आपल्याला, है ना, तो आहे 90 अंशाचा दिसते ना आपल्याला या ठिकाणी. तो कसा आहे, तर तो 90 अंशाचा याच्यामध्ये कोण होतोय, म्हणजेच कोण एच एफ डी हा 90 अंशाचा आहे. कारण कशावरून लिहिलं, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार आपण हे लिहिलं. म्हणून कोण ई एफ डी हा किती झाला, इथं बघा ई एफ डी हा सुद्धा मग किती झाला, तर तो सुद्धा 90 झालेला आहे. ओके, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून. त्याच्यानंतर त्रिकोण ई एफ डी मध्ये आता आपल्याला त्रिकोण या ठिकाणी दिसतोय बघा, हा त्रिकोण आहे. ठीक आहे, ई एफ डी हा त्रिकोण आहे. आता हे आपण साध्य केले की हा 90 अंशाचा कोण आहे, हे आपण साध्य केलं. याचाच अर्थ हा त्रिकोण जो आहे तो 90 अंशाचा झाला, काटकोन झाला. म्हणजे काटकोन झाला याचाच अर्थ याच्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय हे वापरू शकतो. ठीक आहे, कारण पायथागोरसचं प्रमेय जर तो काटकोन असेल तर तरच आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. हा नियम आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामुळं ई एफ डी हा 90 अंशाचा झाला, काटकोन झाला. मग आता आपण हे त्रिकोण ई एफ डी मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. मग कसं करायचं, कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग. मग या ठिकाणी डी दिसते बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. डी बघा हा कर्ण आहे, डी वर्ग म्हणजेच कर्णवर्ग बरोबर डी एफचा वर्ग. इथं बघा डी एफचा वर्ग अधिक ई एफचा वर्ग आहे ना. कर्णवर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंचा
वर्गांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणलं. ठीक आहे. आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेयावरून आपण आता ते प्रमेय काय सांगतं तर DFचा वर्ग बरोबर DG गुणिले DE. हे सुद्धा आपण आता आकृतीमध्ये बघूया. काय सांगते बघा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय तर DFचा वर्ग इथे दिसते बघा. DFचा वर्ग बरोबर काय असणार आहे तर DG असणार आहे. इथं बघा DG गुणिले काय असणार आहे तर DE असणार आहे ना. हे झालं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय. याला आपण आता इक्वेशन 2 असं म्हणलेलं आहे. मग आता आपण काय करूया तर समीकरण 2 या समीकरण 2ची किंमत 1 मध्ये ठेवूया है ना. मग DE वर्ग ओके समीकरण 2ची किंमत 1 मध्ये ठेवायची. मग आता हे समीकरण लिहूया DEचा वर्ग बरोबर आता DFचा वर्ग काय तर त्याची किंमत आपण इथं ह्याच्यामध्ये लिहूया. DF वर्ग म्हणजेच काय बघा DG गुणिले DE आहे अधिक आता EF जे आहे EF म्हणजे आपण वरतीच लिहिले बघा EF म्हणजेच 2R आहे ना. मग 2R मग इथं काय होईल 2Rचा वर्ग होईल. ओके मग आता आपण काय करूया DG गुणिले DE आपण या साईडला आणूया म्हणजेच DE वर्ग तसंच राहिला हे अधिक आहे तर हे वजा होईल ह्या साईडला आल्यानंतर आणि 2Rचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 आणि Rचा वर्ग R वर्ग बरोबर. या साईडला फक्त 4R वर्ग राहिले. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा DE वर्ग वजा DG गुणिले DE म्हणजे इथं सुद्धा DE आणि इथं सुद्धा DE आहे म्हणजे आपण दोन्हीतून ह्या DE कॉमन काढू शकतो. मग कंसात काय राहिलं बघा तर एक DE राहिलं आणि वजा DG राहिलं. ठीक आहे पुढचं जे 4R वर्ग आहे ते तसंच राहिलं. आता ह्याच्यामध्ये बघा आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघा DE हे आहे तसंच लिहूया. आता DE वजा DG म्हणजेच काय आहे बघा तर ते GE आहे. ठीक आहे आकृतीमध्ये बघा DE ही दिसते आपल्याला DE वजा DG म्हणजेच काय येणार आहे बघा तर GE येणार आहे ना. मग त्याच पद्धतीने आपण इथं लिहिलं की या दोघांच्या वजाबाकी म्हणजेच काय बघा तर ती GE आहे. म्हणून DE गुणिले GE बरोबर काय आहे तर ते 4R वर्ग आहे आणि हे आपल्याला साध्य करायचं होतं. ओके अशा पद्धतीने सराव संच 3.5 आपला पूर्णपणे झालेला आहे. याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट सेक्शनमध्येच हाईप बटन असेल स्टार चिन्हाचं तर ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर होईल. ठीक आहे आणि हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवरती तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला म्हणजेच आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सर्व सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वर्तुळचा पूर्ण संकीर्ण प्रश्नसंग्रह आपण आता बघणार आहोत. ठीक आहे टिल देन टेक केअर बाय बाय.